आत्मसंयम योग 6वा अध्याय चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 9व्या सूत्रापर्यंत आलेलो आहोत, 9व्या श्लोकापर्यंत. बरोबर. काय काय झालंय काल? तर सुरुवातीला त्यांनी योगी कसा असावा, संन्यासी योगी हा कसा असावा या पद्धतीत पहिल्यांदा वर्णन केलं, आणि त्याच्यामध्ये काय नसावं हे पण वर्णन केलं. बरोबर. आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट काय होती, तर कर्मफळाचा आश्रय न घेता कर्म करणे हे कार्डिनल लक्षण आहे योगाचं. बरोबर. आता मग जे लोक योग मार्गावर चालू इच्छितात त्यांच्यासाठी, ज्यांना योगारूढ होण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी पुढे काय काय करायला पाहिजे हे सांगणार आहेत. आणि त्या अनुषंगाने योगारूढ ही संकल्पना त्यांनी समजावून सांगितलेली आहे सुरुवातीला. मग त्याच्यामध्ये काय काय आलं, तर इंद्रियांच्या भोगात न पडणे म्हणजेच प्रत्याहार साधणे, त्यानंतर कर्मफळांचा त्याग करणे. त्याच्या पुढे काय सांगितलं, तर स्वतःचा उद्धार केला पाहिजे, स्वतःला अवसादित करायला नको, अशा पद्धतीत आपलं वर्तन योगमार्गावर झालं पाहिजे. आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू सुद्धा आहोत हे त्यांनी पटवून दिलं. त्यानंतर जो योगारूढ आहे त्याला त्याची लक्षणं किंवा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दिसून येतात, तर तो थंड उष्ण, त्यानंतर सुख दुःख, मान अपमान याच्यामध्ये सम राहतो. या गोष्टी त्याला त्रास देऊ शकत नाही. दोन्ही गोष्टींमध्ये तो समच राहतो, कारण तो शुद्ध परमात्म्याचं ज्ञान इच्छित असतो, भौतिक पदार्थांना महत्व देत नाही. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय, हे सर्व लक्षणं कशी आहेत, तर योगारूढ पुरुषाची आहेत. त्याचं ज्ञान का म्हणजे त्याला काय अंतःकरण जे आहे त्याचं ते ज्ञान आणि विज्ञानानं तृप्त होऊन जातो. तो कसा असतो, कुटस्थ म्हणजेच निर्विकार असा होतो. आणि त्यानं इंद्रिय पूर्णपणे जिंकून टाकलेली असतात. त्याला काय, तर भौतिक पदार्थांमध्ये सुद्धा आणि चेतन पदार्थांमध्ये सुद्धा तो समान दृष्टी ठेवतो. उदाहरणार्थ दगड, माती आणि सोनं हे त्याच्यासाठी सारखंच असतं. आणि जे विविध लोक आहेत, मग तो बंधू असू दे, सुहृद असू दे, शत्रू असू दे, या सगळ्यांमध्ये तो समानच व्यवहार करत असतो. त्याच्यासाठी कोणीही शत्रू नाही किंवा कोणीही मित्र पण नाही. आता पुढचा श्लोक आपण घेऊया. 10वा श्लोक आहे. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. याचा अर्थ काय आहे, तर मन इंद्रिय शरीर या सहित ताब्यात ठेवलेला जो आहे आणि ज्यांना जो कसा आहे, निरीच्छ आहे, आणि त्यानं काय केलेलं आहे, तर अपरिग्रह साध्य केलेला आहे. बरोबर. असा जो योगी आहे त्यानं काय करावं, एकाकीयत चित्तात्मा, त्यानं एकांतात बसावं आणि आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे, असं इथे 10व्या श्लोकात सांगितलंय. आता ही जेव्हा योगारूढ होणार आहे पुरुष, तर ज्या पायरीवर असेल त्याला वरच्या पायरीवर जाण्याची इच्छा आहे. बरोबर आहे. आपण सगळे योगाला आलोय, प्रत्येकानं YCB केलेलं आहे, कोणी डिप्लोमा केलेला आहे, कोणी BA केलेला आहे, MA ला आलोय, म्हणजे आपण वरच्या पायरीवर आलो. मग ह्याच्यापेक्षा जास्ती काहीतरी आपल्याला शिकायला मिळायला पाहिजे अशी आपली इच्छा असते. मग तसंच जो योगारूढ मनुष्य आहे त्याच्यासाठी ही गोष्ट सांगत आहे. मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर या पद्धतीनं क्रिया कराव्या लागतील. आता पुढे सगळं संयमाचे हे येणार आहे, वर्णन येणार आहे. अशा योगाने काय करायला पाहिजे, तर एकट्याने एकांतात बसून आत्म्याला परमात्म्यात लावावे, म्हणजेच काय करावे, ध्यान करावे, असं त्यांनी
सुचवलेलं आहे 10व्या श्लोकामध्ये. पुढचा श्लोक बघू. आता एकांतात बसावे, मग त्या एकांताचं वर्णन म्हणजे कशा पद्धतीत असावं, ते जागा कशी असावी, तर शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचै चैलाजिनकुशोत्तरम्. कशी असावी? शुचौ देशे. शुचौ म्हणजे शुद्ध, सारवलेली शुद्ध जमीन असावी, नाहीतर त्याच्यात दगड धोंडे आहेत, किंवा स्वच्छ असावी, त्याच्यात कुठेतरी काय आहेत, मुंग्या आहेत किंवा अशी नसावी, शुद्ध जमीन असावी. त्याच्यावर काय करावं? स्थिरमासन प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम. आसन स्थिर घालावं. मग कशावर घालावं आसन? तर दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र हे क्रमाने 3 सांगितलेले आहेत. दर्भाचं आसन असावं, मृगाजीन असावं किंवा वस्त्र असावं. यांच्यावरच आसन आपल्याला घालून बसायचं आहे. ही तिन्ही आसनं आपल्याला वापरायची आहेत. आता नात्युच्छ्रितम नाती नीचै, म्हणजे जमीन ती कशी असली पाहिजे? तर उंच सखल असता कामा नये. जमीन समतल असली पाहिजे, नाहीतर कुठेतरी खड्डाच आहे तर आसन आपलं व्यवस्थित राहणार नाही, त्या खड्ड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित बसता येणार नाही. त्यामुळे आसन एकदम व्यवस्थित राहावं म्हणून जमीन पण समतल असणं आवश्यक आहे, आणि त्या समतल जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले आसन आपण घालायचं आहे, आणि त्याच्यावर आपलं आसन बसवायचं आहे. मग त्याच्यामध्ये सिद्धासन असेल, जो काही आपण आसन घालून बसणार आहोत ते आसन, अशा ठिकाणी आपल्याला बसायचं आहे एकांतात. हे आता बघा, पहिल्यापासून काय काय त्यांनी एकाकी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जी जमीन आपण घेणार आहोत ती शुद्ध असली पाहिजे, त्याच्यावर आसन घालायचं आहे, आणि त्याच्यावर ती जमीन उंच सखल असली नाही पाहिजे, आणि त्याच्यावर आपण स्थिर आसन घालून बसायचं आहे. बरं, बसलो. पुढे काय करायला लागेल? बसल्यानंतर पुढे काय करायचं? पुढे सांगतात, तत्र एकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियाः उपविश्यासने युञ्जात उद्योगम आत्मविशुद्धये. योगम आत्मविशुद्धये, युञ्जात योगम आत्मविशुद्धये. आता याचा अर्थ काय आहे? तर त्या आसनामध्ये आपण कसा मन एकाग्र करून बसायचं आहे, आणि आपल्या ज्या चित्ताच्या आणि इंद्रियांच्या ज्या क्रिया घडत आहेत त्यांना ताब्यात आणायचं आहे, कंट्रोलमध्ये आणायचं आहे, आणि मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी काय करायचं? योगाभ्यास करायचा. इंद्रियांना ताब्यात आणण्यासाठी हे ध्यानाची प्रक्रिया समजावून आपल्याला सांगतायत. ज्या आसनावर बसून आपण स्थिर होणार आहोत, त्या स्थिर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? इंद्रियांना ताब्यात आणायचं आहे आणि चित्ताला पण ताब्यात घ्यायचं आहे, असं यांनी इथे सांगितलेलं आहे. पुढे समम काय शिरो ग्रीवम धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चान अवलोकयन् नवलोकयन्. शरीर, डोके आणि मान एका रेषेत अचल ठेवून स्थिर राहावे, आणि आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता स्थिर बसावे. आता इथे ही पोझिशन सांगितलेली आहे. समकाय शिरोग्रीव अवस्था ही आपल्याला प्रत्येक जो कोणी म्हणून क्लास घेतो योगाचे, त्या प्रत्येक माणसाला ही अवस्था सांगणं फार नितांत आवश्यक आहे.
आसन कुठलंही असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला ध्यानात्मक आसनामध्ये जेव्हा आपण बसणार आहोत, तेव्हा आपली अवस्था काय असणार आहे? समकाय शिरोग्रीव अवस्था. आणि हे वर्णन कुठे मिळतं? तर भगवद्गीतेत मिळतं. बाकी इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, पण समकाय शिरोग्रीव हा शब्द परफेक्टली इथे सांगितलेला आहे भगवद्गीतेमध्ये. कसं असलं पाहिजे? पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि ह्या तिन्हीही आपल्या प्रत्येक जेव्हा आपण प्रॅक्टिकल घेणार इतर विद्यार्थ्यांचं, तेव्हा या तिन्ही गोष्टी आपल्याला सांगितल्याच पाहिजेत. कधीही न सांगितल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. या तिन्ही गोष्टी सांगायच्या प्रत्येक वेळी प्रॅक्टिकल घेत असताना. जेव्हा म्हणून ध्यानात्मक आसन तुम्ही सांगणार, तेव्हा प्रत्येक वेळेला ही गोष्ट सांगायला पाहिजे. समकाय शिरोग्रीव अवस्था. आणि जे योगाचे स्नातक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या दृष्टीनं फक्त एवढंच बोललं समकाय शिरोग्रीव अवस्था तरी सफिशियंट आहे. पण हे समजावून लोकांना सांगायला पाहिजे. आपल्याला जे क्लास घेतात त्यांनी विशेषतः लक्ष द्या. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी एकाग्र करावी. आणि काय करावं? इकडे तिकडे पाहू नये अजिबात. आता ज्यांना थोडा बहुत हठयोग झालेला आहे, त्यांच्या दृष्टीनं बघा, नाकाच्या शेंड्यावर जर आपण बघायला लागलो तर डोळे कसे होतात? कन्व्हर्ज होतात, एकत्र येतात. बरोबर आहे ना? आता ह्या क्रिया सगळ्या ज्या आहेत, त्या तुम्हाला परत हठयोगामध्ये पण येणार आहेत. परंतु ही जी ह्यांनी इथे सांगितलेली अवस्था आहे, ही जशीच्या तशी आपल्याला पेपरमध्ये लिहायला पाहिजे म्हणून हे सांगतो. समकाय शिरोग्रीव अवस्था आणि नाकाच्या शेंड्यावर दृष्टी, हे 2 गोष्टी आपल्याला लिहायलाच हव्या. बरोबर? अजिबात चुकवून चालणार नाही. पुढे. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ब्रह्मचर्य व्रतामध्ये राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. आता भगवंत हे परमात्माच आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवरच लक्ष केंद्रित कर असं आदेश दिलेले आहेत. परमात्म्यामध्ये चित्त लावणे म्हणजे काय? तर भगवंताच्या ठिकाणी लक्ष एकाग्रित करणे. बरोबर? मग असा जो योगी आहे, तो कसा, त्यानं काय व्रत केलेलं आहे? तर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं व्रत त्यानं केलेलं आहे. व्रतामध्ये तो स्थित आहे असा असला पाहिजे. आणि त्या ब्रह्मचर्यामुळे त्याला निर्भयत्व प्राप्त झालेलं असतं. भय त्याचं निघून गेलेलं असतं. तेव्हा आता तुम्ही हळूहळू योग शिकत याल, त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी पण येणार आहेत. अंतरायामध्ये ही गोष्ट येणार आहे. भय नाहीसं होणे हा सुद्धा योगाचा एक टप्पाच आहे, असं लक्षात घ्या. निर्भय होणारा योगी जो असतो, त्यानं ब्रह्मचर्याचं आचरण जर ठेवलं तर तो निर्भय होतो, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याचं अंतःकरण अत्यंत शांत होतं. आता इथे जर बघितलं तर सुरुवातीलाच आपल्याला त्यांनी आज्ञा दिलेली आहे की काय करायचं आहे? योग्य आसनामध्ये बसून काय मन आणि इंद्रियांना ताब्यात करायचं आहे, ताब्यात आणायचं आहे. म्हणजेच आपलं अंतःकरण शांत करायचं आहे. अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती सतत उठत असतात त्या उठणार नाहीत याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं प्रशांत होऊन आपल्या अंतःकरण जे आहे ते परमात्म्यामध्ये किंवा भगवंतामध्ये लावायचं आहे. ही पुढची क्रिया आहे. पुढे. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थाम अधिगच्छति. असा जो मन ताब्यात ठेवलेला योगी आहे, जो
अशा म्हणजे ही जी वरची प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेतून आत्म्याला नेहमी भगवंताच्या ठिकाणी लावतो, त्याला काय होतं, तो मत्संस्थान अधिगच्छति. निर्वाण हा शब्द इथे आला बघा. जो निर्वाण हा शब्द कुठे आहे, कुठल्या दर्शनामध्ये सापडतो? विपासनामध्ये, विपासना, बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शन, बौद्ध दर्शनामध्ये सापडतो. त्यामुळे आपल्याला बौद्ध हा जो आपला ग्रंथ आहे, हा असा सर्व शास्त्रामधनं गोष्टी, चांगल्या गोष्टी घेऊन मगच बनवलेला हा भगवद्गीता ग्रंथ आहे. तर हा जो आहे, असा जो योगी आहे, जो आपल्या आत्म्याला नेहमी परमेश्वराला लीन करण्यासाठी सज्जच असतो, असा जो योगी आहे, तो काय मिळवतो? निर्वाण परमाम, परमशांती मिळवतो. परमशांतीची अवस्था ही तिकडची शेवटची निर्वाण अवस्था सांगितलेली आहे. तर या अवस्थेपर्यंत योग्याला जायचं आहे. ओके, पुढे नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, अर्जुन म्हणजे अर्जुनाला हाक मारून ते सांगतायत की हा योग फार खाणाऱ्याला, तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपणाऱ्याला आणि जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. पहिल्यांदी धोका सांगून टाकला की तुम्ही जर ही गोष्टी करत असाल तर तुम्हाला योग साध्य होणार नाही. काय करत असाल तर फार खात असाल तर योग साध्य होणार नाही. तुम्ही जर अजिबातच खात नसाल तरी योग साध्य होणार नाही. तुम्ही फार झोपत असाल तरी योग साध्य होणार नाही आणि फार जागरण करत असाल तरी योग साध्य होणार नाही. धोके व्यवस्थित ऐकून ठेवा, आपण कसे वागतो ते पण बघा. बरोबर आहे? चला पुढे. मग काय केलं पाहिजे? हे सगळं होणार नाही हे तुम्ही सांगितलं, पण कशाने साध्य होईल मग? तर युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. असा हा दुःखांचा नाश करणारा योग आहे. सगळ्या दर्शनांचं जर तुम्ही सार बघितलं तर कशासाठी दर्शनं लिहिली गेलेली आहेत? तर दुःखाचा नाश करण्यासाठी. बरोबर? म्हणजे परत परत जे जीवन आहे, आपली आस्तिक दर्शनामध्ये ही संकल्पना आहे, परंतु जे नास्तिक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बौद्ध दर्शन ही संकल्पना आपल्याला दिसते की दुःखाचा नाश करणे हे आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याचा नाश कसा करायचा? तर त्याच्यासाठी आपण योग करणार आहोत. आलं लक्षात? मग हा जो योग आहे दुःखांचा नाश करणारा, तो कशानं साध्य होईल? तर योग्य आहार विहार, युक्ताहार विहारस्य, युक्ताहार विहारस्य हा इथे त्यांनी शब्द वापरला. युक्त चेष्टस्य कर्मसु, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणारा, जिथे जे गरजेचं आहे ते केलंच पाहिजे, कर्म न करून चालणार नाही. योग्य आहे ती गोष्ट योग्य व्यवहारपणे केली पाहिजे. यथायोग्य निद्रा आणि जागरण या दोन्ही गोष्टी सुद्धा योग्य मात्रेतच केल्या पाहिजेत. असा जर योगी वागत असेल तर त्याला योग साध्य होऊ शकतो. करायचा कसा आहे? तर आसन घालायचं आहे, त्याच्यावर बसायचं आहे, समकाय शिरोग्रीव अवस्था घ्यायची आहे आणि आत्म्याला परमात्म्यामध्ये लावायचं आहे. असा करणारा योग्याला काय, कशानं तो साध्य होत नाही? तर तो जास्ती झोपला तर नाही होणार, कमी झोपला तरी नाही होणार, जास्ती जेवला तरी नाही होणार, कमी जेवला तरी नाही होणार. म्हणजे त्यांना आपल्या शरीराचं पालन पोषण व्यवस्थित करायचं आहे.
हे इथे लिहिलंय त्यांनी. म्हणजे शरीराला महत्व दिलेलं आहे, नाही असं नाही. युक्त आहार असला पाहिजे, युक्त विहार असला पाहिजे आणि युक्त स्वप्न अवबोधस्य हे पण असलं पाहिजे. बरोबर? हे सगळ्या गोष्टी इथे नमूद केलेल्या आहेत. पेपरमध्ये लिहिताना व्यवस्थित हे सगळं आपण लिहायचं आहे की डूज अँड डोंट्स आले हे. बरोबर आहे ना? काय करावं, काय नको करायला. 2 श्लोकांमध्ये हे व्यवस्थित सांगितलं. पुढे. हे हा श्लोक तर हा हा श्लोकानुसार भगवद्गीतेनुसार जर आहाराची व्याख्या विचारलं तर हा श्लोक लिहू शकतो आपण. हा आहारामध्ये हे लिहायला पाहिजे. आणि प्लस युक्त आहार, जेव्हा संयोग. 14वा अध्याय जर बघितला तर त्याच्यामध्ये परत दोषांचं म्हणजे दोष नव्हे आपले त्रिगुणात्मक आहार विहाराचं पण वर्णन केलेलं आहे सेपरेट. परंतु हाच प्रश्न येण्याची शक्यता नाहीच, कारण का आपल्याला 6वा आणि 16वा अध्यायच आहे. याच्यामध्ये काही असा प्रश्न येण्याची शक्यता नाही. इथे आता काय काय येऊ शकतं तर योगाने आचरवायचा दिनक्रम असं विचारू शकतील, किंवा योगाची क्रिया कशा पद्धतीत भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेली आहे ती सांगा, किंवा योगारूढ मनुष्याबद्दल सांगा. बरोबर आहे? हे सगळ्यामध्ये हेच लिहायचं आहे आपल्याला. ओके. तर हे झालं डूज अँड डोंट्स. योगा मार्गावर जो चालत आहे त्यानं काय करू नये आणि काय करावं हे इथे सांगितलं. पुढे. यदा विनियतं चित्तम् आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आता या श्लोकाचा अर्थ काय आहे तर पूर्णपणे ज्याचं चित्त ताब्यात आलेलं आहे. चित्ताला ताब्यात आणण्यासाठी थोडा वेळ तर लागेलच, कारण एवढं ते भन्नाट आहे. भन्नाट हा शब्द आहे कारण क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये वृत्ती जागृत होत असतात. मग त्याला काबूत आणणं तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे पूर्णपणे ताब्यात आणलेला जेव्हा चित्त असा योगी होतो, जेव्हा तो त्या चित्ताला पूर्णपणे परमात्म्यामध्ये लावू शकत असतो, तेव्हा सर्व भोगांची त्याची इच्छा नाहीशी झालेली असते. आणि असा जो पुरुष असतो त्याला योगयुक्त असं म्हटलं जातं. योगारूढ आणि योगयुक्त शब्द बघा कसे आहेत. बरोबर आहे ना? जो योगारूढ आहे तो मार्गक्रमण करत योगयुक्तापर्यंत जाणार आहे. त्यानं मार्गक्रमण कसं करायचं आहे ते पहिल्यांदा सांगितलं. अशा पद्धतीत मार्गक्रमण करा, त्याच्यामध्ये हे करा, हे करू नका, एवढं सगळं सांगितलं. आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्ही काय व्हाल तर योगयुक्त व्हाल. येते ना लक्षात? क्रमाने पॉइंट्स लक्षात ठेवले ना की श्लोक सुद्धा पाठ नसले तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित लिहिता येतं, म्हणून हे सगळं सांगतोय. जो योगी आपल्या चित्ताला पूर्ण ताब्यात घेतो आणि त्याला परमात्म्यात पूर्णपणे स्थिर करू शकतो, असा जो योगी आहे त्या योग्याला काय म्हटलेलं आहे? योगयुक्त असं म्हटलेलं आहे. पुढे. आता त्याच्या चित्ताचं वर्णन करतात पुढे. असा जो युक्त योगी झालेला आहे त्या योग्याचं चित्ताचं कसं अवस्था असते तर यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत अजिबात हलत नाही, अशा पद्धतीत जो योगी परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेला असतो त्या योग्याच्या चित्ताला या दिव्याची उपमा दिलेली आहे. बरोबर आहे? आता इथे मेख थोडीशी आहे की आपण जर बघितलं तर आत्ता आपण इथे बसलेलो आहोत तर आपल्या चित्तामध्ये सतत काही ना काही विचार हे चाललेले आहेत. मग ते भले ज्ञान घेण्याचे विचार असू देत किंवा ज्ञान घेत असतानाच अजून बाहेर बेल वाजली का किंवा पंखा चालू आहे की नाही
किंवा सर कसे समोर बघतायत म्हणजे मग काय आहे समोर सरांच्या, काहीतरी आपल्या डोक्यात चालूच असतं. ते कधीही थांबत नाही. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला कदाचित थांबेल असं वाटत असतं. तेव्हा सुद्धा स्वप्न चालू असतं. बरोबर आहे? मग नियंत्रित करून थांबवणे त्याला ही योगाच्या प्रक्रियेमध्ये येतं. आणि जेव्हा ती प्रक्रिया क्रमाने सतत केल्यानंतर निपुणता प्राप्त होते, तेव्हा आपल्याला चित्ताच्या वृत्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्यांना आपण काबूत ठेवू शकतो. त्यांना आपण बंद करू शकतो. आणि जेव्हा त्या बंद करणार तेव्हा आपल्याला काय होणार? योग प्राप्त होणार किंवा योगयुक्त आपण होणार. आणि असा जो योगी आहे तो नुसतं एवढंच थांबून नाही, तर त्या चित्ताला मग दुसरं काम दिलं पाहिजे. त्यानं आपली परमात्म्यामध्ये योग चित्ताला स्थिर केलं पाहिजे. त्याची जी दैनंदिन कामं आहेत त्याच्यामध्ये काय, डोळ्यांनी बघणं, जिभेनं रस घेणं, कानाने ऐकणं, नाकाने श्वास घेणं, वास घेणं, ही क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या बंद केलेल्या आहेत. इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे. त्या सगळ्या क्रियांना अंतर्मुख केलेलं आहे. तसंच चित्तात उठणारे जे तरंग आहेत, जे विचार आहेत, ते सुद्धा थांबवलेले आहेत. अशा जे चित्त आहे त्याला परमात्म्यामध्ये स्थिर करायचं. आणि असा जो योगी आहे त्या योग्याच्या चित्ताला कसं वर्णन केलेलं आहे, तर दिव्याच्या ज्योतीप्रमाणे वर्णन केलेलं आहे. आता इथे जर विचार केला तर असंच वर्णन का केलं, इतर कशाप्रमाणे का नाही केलं, स्थिर असणाऱ्या दगडाप्रमाणे का नाही केलं, ज्योतीप्रमाणेच का केलं, असा जर विचार केला तर इथे सांगण्यासारखं असं आहे की ज्योत ही जी संकल्पना आहे ती कशी घडते, ज्योतीच्या हेतू काय आहेत, मुळात काय असतं. तर एक वात असते, कापसाची वात पाहिजे आणि काहीतरी तेल पाहिजे. बरोबर, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि जेव्हा आपण ज्योत पेटवतो तेव्हा एक्झॅक्टली काय होत असतं, तर कणाकणाने तेल जळत असतं. बरोबर आहे, अणू अणू जळत असतो. म्हणजे प्रत्येक जर आपण त्याला स्लो मोशन मध्ये कमी 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 करत नेलं तर एक एक अणू जळतोय असं आपल्याला दिसेल. खरं आहे की नाही? तरी आपण जेव्हा बघतो तेव्हा काय आपल्याला वाटतं की अखंड ज्योत तेवते आहे. बरोबर आहे, ज्योत आपल्याला अखंडच वाटते. आणि जर निर्वात असेल तर अजिबात हलत सुद्धा नाही इकडे तिकडे. तर ही जी ज्योतीची उपमा दिलेली आहे ही अशा पद्धतीनं समजून घेतली पाहिजे. क्षणाक्षणाला चित्तामध्ये जे बदल घडत असतात, प्रतिक्षण नवीन चित्त असतं असे सुद्धा मानणारे दर्शन आहेत आपल्याकडे. तिथे पण ही संकल्पना येते. तेव्हा हे समजून घ्या की इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर प्रत्येक क्षण हा सारखाच आहे. प्रत्येक क्षणाला परमात्म्याशी जोडलाच गेलेला आहे. म्हणून तो एकसंघ वाटतो. आलं लक्षात? प्रत्येक अणू तेलाचा जळत राहतो आणि असे एका पाठोपाठ एक जळत राहिल्यामुळे एक ज्योत आपल्याला पूर्ण सतत जळत आहे असं वाटत राहतं. तसं परमात्म्यावर लक्ष केंद्रित प्रत्येक क्षणाला केल्यामुळे सतत परमात्म्यावर लक्ष आहे असं चित्ताचं स्वरूप होतं. आलं लक्षात? ध्यान, धाता आणि आलंबन हे तीन गोष्टी आहेत. कुठल्याही गोष्टीवर जेव्हा ध्यान करणार तेव्हा तीन गोष्टी असतात. ध्यान आपण कधी लागलं म्हणणार, तर ज्याच्यामध्ये या ध्याता आणि आलंबन या गोष्टी एकच झाल्यात असं जेव्हा होतं तेव्हा आपण ध्यान लागलं असं आपण म्हणतो. ध्यानाची अवस्था. बरोबर आहे. त्याच्या आधी धारणा असते. ध्यानाच्या अगोदरची अवस्था ही धारणा असते, ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी असतात. ध्याता असतो बसलेला, त्यानं जे समोर गोष्टीवर ज्याच्यावर ध्यान करायचं आहे ती गोष्ट असते आणि त्याच्याविषयीचं होणारं ज्ञान म्हणजे
ही सर्व तिन्ही गोष्टी मिळून काय होतं, धारणा होते. परंतु जेव्हा एकरूप होता आलंबन आणि ध्याता, त्यावेळी फक्त ज्ञानच उरतं आणि त्या गोष्टीला आपण काय म्हणत असतो, ध्यान असं म्हटलं जातं. तर जेव्हा हे सतत होत राहतं, प्रत्येक क्षणाला होत राहणारी क्रिया आहे, म्हणून त्याला ज्योतीची उपमा दिलेली आहे आणि न हलणाऱ्या ज्योतीची उपमा दिलेली आहे. पुढे, यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. योगाच्या अभ्यासाने नियमित केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते. आता इथे हे मी जे मगाशी सांगत होतो की जेव्हा क्षणोक्षणीचा विचार आपण करतो, तेव्हा जेव्हा सतत ही गोष्ट आपण करू शकतो, त्यावेळी दोन्ही एकरूप झाल्याप्रमाणेच वाटणार. आलं लक्षात? ध्याता आणि ध्यान, हे आलंबन, या दोन्ही गोष्टी एकरूप होतात, ही अवस्था येते. याला काय म्हटलेलं आहे, ध्यान. मग अशा ठिकाणी कुठल्या गोष्टीवर चित्त आपण काय केलेलं आहे, एकाग्र केलेलं आहे, तर परमात्म्यावर म्हणजेच भगवंतावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या अवस्थेत आपण सतत राहिलेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे, तर अशा या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि ते संतुष्ट होते चित्त. ओके. पुढे, सुखमात्यंतिकं यत्तत् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा तो अनंत आनंद आहे. सुखम आत्यंतिकम, आत्यंतिक सुख या अवस्थेमध्ये योग्याला होतं. तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत स्थितश्चलति तत्वतः, जो या अवस्थेपासून जराही विचलित होत नाही, कारण त्याला अत्यंत आनंद झालेला आहे. तुम्हाला जर कुठेतरी इकडे दुःख आहे, ह्या खोलीत गेलात तर दुःख आहे आणि ह्या खोलीत गेलात तर सुख आहे असं सांगितलं, तर तुम्ही कुठल्या खोलीत जाल? सुख असलेल्या खोलीत जाणार. बरोबर आहे? एवढं सिंपल आहे. मग जेव्हा दर्शनशास्त्राचे विद्वान आपल्याला व्यवस्थितच सांगतायत की दुःखात्मकच जीवन आहे आणि त्या पलीकडे गेल्यानंतर सुख मिळू शकतं, हे भगवंतांनी सुद्धा या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं की या योगामुळे, योग प्राप्त झाल्यानंतर काय होणार आहे, तर आत्यंतिक सुखाची प्राप्ती होणार आहे. अशा पद्धतीत आपल्या चित्ताला आत्यंतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. काय काय करायला लागेल? आसनापासून तयारी करावी लागेल, एकांताची तयारी करावी लागेल, काय नाही करायचं, काय जेवायचं, कसं झोपायचं हे ठरवावं लागेल. बरोबर? त्यानंतर जसं दिवा सतत तेवत राहतो तशा पद्धतीनं इंद्रिय आणि चित्ताला शांत करून चित्ताला परमात्म्यावर स्थिर करावं लागेल. सतत स्थिर केल्यानंतर त्या परमात्म्याचा साक्षात्कार होईल आणि त्यावेळी तुमची अवस्था काय असेल, तर आत्यंतिक सुख तुम्हाला मिळेल, असं भगवंत इथे व्यवस्थित वर्णन करतात. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. परमात्म प्राप्ती सुख जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ असूच शकत
नाही. आणि परमात्म प्राप्ती स्वरूप ज्या अवस्थेला असलेला हा योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. त्याला कुठलंही जरी दुःख झालं तरीही या सुखापुढे ते अत्यंत छोटं असतं. त्यामुळे तो या स्थितीपासून विचलित होत नाही, असं यांनी इथे काय केलं, अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे ज्या योग्याला परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे असा जो योगी आहे तो आपल्या योग मार्गावरून कधीही विचलित होत नाही. ज्यांनी योगसूत्र थोडंफार वाचलेलं आहे त्यांच्यासाठी विवेक ख्याती, बरोबर आहे, ह्याचं जेव्हा तिथे हे आलेलं आहे, वर्णन आलेलं आहे, तिथे त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा अंतर्भाव तिथेही केलेला आहे. योगसूत्रानुसार, सांख्यसूत्रानुसार सुद्धा आपण हळूहळू हे गोष्टी बघायला पाहिजेत. तत्वज्ञान हा जेव्हा विषय येणार त्यावेळी आपल्याला विविध अंगाने त्याचा विचार करता येणं आवश्यक आहे. आणि भगवद्गीता ही सर्व वेदांचं सार म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी इथे येतात. आपण त्या अनुषंगाने विचार करायला हळूहळू सुरुवात केली पाहिजे, बरोबर. म्हणून हे इथे मी थोडंसं उद्धृत करतो जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीत अभ्यास करायचा असतो ह्याची जाणीव राहील. ही जाणीव राहिल्यामुळे आपण काय होणार, पुढे गेल्यानंतर अरे हा त्यावेळी आपल्याला हे सरांनी तिथे सांगितलेलं हे लक्षात येईल, बरोबर आहे. ज्योतीचं उदाहरण ज्यांनी व्यवस्थित ऐकलंय त्यांच्यासाठी पुढे येणारच आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये तुम्हाला हे वाचायला मिळेल. मग त्याचा आपल्याला पूर्णपणे ज्ञान असणं इथे आवश्यक आहे, जेणेकरून काय होईल तर पुढचं जेव्हा वाचत आहात तुम्ही त्यावेळी हे आठवेल, इथे वर्णन केलेलं आहे हे आठवेल आणि असा सांगोपांग अभ्यास आपला होऊ शकतो. चला पुढचं घेऊया. कुठल्याही दुःखाने तो विचलित होत नाही कारण त्याला परम सुखाची प्राप्ती होते, बरोबर आहे. एवढं सुख मिळतं की त्याला कुठलंही दुःख हे कमीच वाटत असतं. पुढे तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. जो दुःख रूप संसाराच्या संयोगाने रहित आहे तसे ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. हा वरती जो सांगितलेला ऐकायला येतंय ना माझं, कारण मध्ये नेटवर्क थोडंसं गायब झाल्यासारखं वाटलं मला. येतंय ना हो ऐकायला? सर, आता येतोय. हो, आता हा. येतोय. मगाशी सगळी योग प्रक्रिया सांगून झाली की अशा पद्धतीत आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळं सांगून झालं. हे सांगून झाल्यानंतर त्याचा लाभ आता सांगितला की परमात्म्याच्या प्राप्तीनंतर त्याला जो आनंद होतो तो सुख होतं ते अत्यंतिक सुख असतं. हे इथपर्यंत सांगून झाल्यानंतर ते योगाचं महत्व कसं आहे आणि आपण तो का केला पाहिजे हे पण सांगितलं पाहिजे. म्हटल्यानंतर ते त्या पद्धतीनं अधोरेखित करून सांगतायत की संसार म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये अडकलेला मनुष्य हा दुःखाने घेरला गेलेलाच आहे. सांसारिक दुःख ही त्रासदायक आहेत आणि त्यांच्या पलीकडे गेल्यानंतर परमात्म्यामध्ये काय आहे, आत्यंतिक सुख समावलेलं आहे असा जे योग्याला समजतं तो सतत आनंदात राहतो, त्याला कुठलंही दुःख त्रास देऊ शकत नाही. म्हटल्यानंतर तो त्याच अवस्थेला चिकटून राहील की दुःखात परत येईल. सुखाला माणूस चिकटून राहील की दुःखात येईल परत? सतत सुखी राहण्याचाच विचार करेल, बरोबर आहे ना. हो. त्यामुळे असा जो योग आहे तो तुम्हाला या इथपर्यंत नेऊन ठेवणार आहे. सतत तुम्ही आनंदी राहाल अशापर्यंत तो तुम्हाला नेणार आहे. मग असा योग तुम्ही कसा केला पाहिजे तर ज्याच्यासाठी निश्चय केला पाहिजे.
की मी हा योग व्यवस्थित रोज करणार आहे. योगसूत्राचं पहिलं काय आहे? आवाज येत नाही सर तुमचा. हा, आवाज येत नाही, योगसूत्र डबल सांगा सर. पतंजलीचं आहे ना. आता बघा, येतोय का आवाज मॅडम? हो आता येतो. हा, योगसूत्र जे आहे पतंजलीचं, त्याच्यामध्ये पहिलं सूत्र काय आहे? पहिलंच अथ वाक्य, योगानुशासनम. हा, अनुशासन असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तसंच इथे त्यांनी इथे पण सांगितलं बघा, की तुम्ही पहिला काय करावं लागेल? संकल्प करावा लागेल. बरोबर आहे. निश्चित गोष्ट मी हे करणार असा निश्चय करावा लागेल. बरोबर आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला काय असायला पाहिजे? तर धैर्य असायला पाहिजे. म्हणजे आज मी बसलो योगासन मांडी घालून बसलो आणि पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. कुठे समोर? नाकाच्या शेंड्यावर. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. बरोबर. एवढं सगळं मी करत बसलो. 5 मिनिटं झाल्यानंतर मला काय वाटायला लागलं? अरे, इकडे डास चावतोय, तिकडे काहीतरी पायात मुंग्या झाल्यात किंवा पाठीचा कणा दुखायला लागलाय. बरोबर आहे. म्हणजे चित्ताच्या वृत्ती आपण कंट्रोल केल्या का? तर नाही. मग ते आज नाही होऊ शकल्या, ठीक आहे, मी परत प्रयत्न करेन. निश्चय करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. निश्चयाने परत परत प्रयत्न करायला आपण उद्युत होतो. त्यानंतर धैर्य. पटकन आज एकदा आसन घालून बसलो, मला लगेच होणार आहे का? नाही होणार. म्हणजे थोडा वेळ लागू शकतो. त्याच्यासाठी आपल्यामध्ये धैर्य असायला पाहिजे. त्यानंतर जेव्हा तुम्ही यमनियमांचा विचार कराल, तेव्हा तिथे सत्य बोलण्यासाठी धैर्य लागतं. बरोबर आहे. धैर्य असल्याशिवाय मनुष्य सत्य बोलू शकत नाही. कुठेही तुम्ही सत्य बोललात तर तुम्हाला काही भोगावं लागू शकतं. अशी आजच्या समाजाची परिस्थिती आहे. परंतु धैर्याने ती गोष्ट साध्य करता आली पाहिजे. बरोबर आहे. तर म्हणून धैर्य आवश्यक आहे आणि उत्साह. प्रत्येक वेळी, जरी मागच्या वेळी आपल्याला साध्य झाला नसेल, आज मी प्रयत्न करणार, आज मला जमेल, अशा पद्धतीनं उत्साहानं हे गोष्ट रोज केली पाहिजे. पुढे, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून ही गोष्ट केली पाहिजे. कशा पद्धतीने केली पाहिजे? तर संकल्प केला पाहिजे, निश्चय. मगाशच्या सूत्रात पण आला. सर्व कामना पूर्णपणे टाकून. म्हणजेच काय? फळ काय मिळणार आहे हे टाकून द्यायला पाहिजे. नाहीतर ते पण एक वृत्ती म्हणून आपल्या समोर येणार. मनामध्ये सतत तीच भावना उत्पन्न होणार. मी योगी होणार आहे, मला परमात्म्याचं दर्शन होणार आहे सतत. तर तेही नको आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जे तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने फक्त योग केला पाहिजे. आणि कसा? तर आपल्या त्याच्यासाठी काय करायला लागेल? इंद्रियांना आपल्या ताब्यात करावं लागेल आणि सर्व बाजूंनी त्यांना आवरावं लागेल. धावत असणार. इंद्रिय ही आपल्या विषयाकडे धावतच असतात सतत. त्यांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघायला आवडतं, ऐकायला आवडतं, नवीन चव खायला आवडते. ही गोष्ट आहेच. परंतु त्यांना आवरणं हे म्हणजेच योग आहे. त्यामुळे त्यांना आवरून अशा माणसानं योग केला पाहिजे. निश्चयाने योग केला पाहिजे, धैर्याने योग केला पाहिजे आणि सतत केला पाहिजे, उत्साहाने केला पाहिजे. एवढं सगळं केल्यानंतर शनैः शनैरुपरमेत्, शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. क्रमाक्रमाने अभ्यास वाढवत न्यायचा आहे, कणाकणाने वाढवायचा आहे आणि धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. इथे एक शब्द वाढला. काय वाढला? शनैही शनैही. याचा अर्थ काय आहे? कोणी सांगू शकेल का? हळूहळू. हा, हळूहळू किंवा क्रमाक्रमाने. क्रमाक्रमाने. हळूहळू अभ्यास वाढवत न्यायचा आहे, एकदम वाढवायचा नाही. हळूहळू अभ्यास वाढवत जायचा आहे. आणि काय काय करायला? धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि अशा वेळी न किंचिदपि चिंतयेत, कुठलाही विचार मनात आणू द्यायचा नाही. हे पण कार्य करायचं आहे. आता मग बघितलं तर काय होतं? तर हे सांगताना त्यांनी आधीच सांगून टाकलं की विचार करू नये. पुढच्या श्लोकात बघा कसं सांगतात. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्येतत् आत्मन्नेव वशं नयेत. मनामध्ये कुठलाही विचार आणायचा नाही असं सांगितल्यानंतर त्याची जबाबदारी सुद्धा भगवान घेतात. ते सांगतात की तुम्हाला काय करावं लागेल. हे करणं कठीण आहे, त्यांना माहिती आहे. मनात कुठलाही विचार न आणता थांबणे किती कठीण आहे हे त्यांना माहिती आहे. मग त्याच्यासाठी ते पुढच्या श्लोकात सांगतात. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम. जेव्हा जेव्हा मन निष्ठून जातंय, चंचल आहे, अस्थिर आहे असं मन जिथे जिथे आपल्या हातून निष्ठून जातंय असं वाटेल, तिथे तिथे काय करावं? ततस्ततो नियम्येतत् आत्मन्नेव वशं नये. त्या त्यावेळी त्याला परत ओढून जागेवर आणावं. जागेवर म्हणजे कुठे? परमात्म्यात स्थिर करावं. चित्ताला परमात्म्यात स्थिर करावं. जेव्हा जेव्हा मन भटकायला लागेल त्याला परत परत जागेवर आणून परमात्म्यावर स्थिर करायचं आहे. आणि हे कसं करायचं आहे? शनैही शनैही, हळूहळू करायचं आहे. म्हणजे जेव्हा काही लोकांना हा प्रश्न पडतो की हे कसं होणार? मनात विचार येणारे कसे थांबणार? नाहीच थांबू शकत. परंतु इथे भगवंतांनी व्यवस्थित त्याची प्रक्रिया वर्णन करून सांगितली की हे हळूहळू अभ्यासाने आपण साध्य करू शकतो. याच्यावर विश्वास ठेवायचा, कारण हे भगवंतांचे स्वतःचे शब्द आहेत. त्यामुळे आपण प्रयत्न करून निश्चयपूर्वक धैर्याने ही गोष्ट साध्य करू शकतो, हे नक्की. याच्यावर कुठलाही संशय घेण्याची गरज नाही. बरोबर आहे? त्यामुळे ते सांगतात त्याप्रमाणे क्रमाक्रमाने जेव्हा जेव्हा चित्त इकडून तिकडे भटकायला लागेल त्याला परत परत स्थिर करून परमात्म्यावर स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मग कशा पद्धतीत त्याची पुढची गोष्ट होणार आहे? म्हणजे हे सगळं चित्त जेव्हा स्थिर करायला सुरुवात करतो तेव्हा काय काय बघा कसं होतं. प्रशांत प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांत रजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. प्रशांत मनसम, ज्याचे मन पूर्ण शांत आहे असा जो योगी आहे, जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत, उपैती शांत रजसम, ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे. आता इथे रजोगुणाचा उल्लेख आलेला आहे. आपण 3 गुण मानलेले आहेत. प्रकृतीमध्ये 3 गुण असतात. पहिला सत्वगुण, दुसरा रजोगुण आणि तिसरा कुठला? तमोगुण. तमोगुण. त्यातला सत्वगुणाची प्रकृती काय आहे? प्रकाशशील, ज्ञानशील असा कुठला गुण आहे? सत्वगुण आहे. रजोगुण काय आहे? क्रियात्मक किंवा क्रियावान असं म्हणता येईल. आणि तमोगुण कशाचा द्योतक आहे? स्थितिशील किंवा जड प्रकृतीचा तमोगुण आहे. बरोबर आहे? तर या
याच्यामध्ये काय होतं, ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, जेव्हा रजोगुण शांत होईल तेव्हा क्रिया कमी होतील. अशा योगाचा चित्तातला रजोगुणाचं शमन झालेलं असतं. म्हटल्यानंतर क्रियावान किंवा सतत चंचलपणा जो मनाचा आहे त्याला आवर घालता येतो. रजोगुणावर आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. रजोगुण शांत झालेला आहे असा जो योगी आहे, अशा या योग्याला काय होतं, परमात्म प्राप्ती होते किंवा ब्रह्माशी तो ऐक्य साधतो. परब्रह्म जे आहे त्याच्याशी तो ऐक्य साधू लागतो आणि तो काय मिळवतो तर सुखम उत्तमम, उत्तम सुखाची प्राप्ती त्याला होते असं या श्लोकात सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा त्याचं चित्त इकडे तिकडे भटकायला लागतं तेव्हा तेव्हा त्याला तो जागेवर आणून परमात्म्यात स्थिर करायचा प्रयत्न करतो. असं करू लागल्यानंतर शनैही हळूहळू त्याचं चित्त एकाग्र होऊ लागतं आणि एकाग्र झाल्यानंतर काय त्याला मिळतं तर परमात्मा प्राप्ती त्याला होते आणि अत्यंतिक सुख प्राप्ती सुद्धा त्याला होते. 8 वाजलेले आहेत. आपण इथे थांबूया. आपण 27व्या श्लोकावर आहोत. मॅडम थोडं लक्षात ठेवा. उद्या आपण पुढचं असेल ते घेऊ.